तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असताना आपण 5 पालव्यांच्या फांद्या तोडून नवरदेवासाठी आपण घेऊन आलो होतो. आणि आम्ही जसं घरी गेलो मग त्यानंतर नवरदेवाला मंदिरात घेऊन जायचं होतं. कारण मंदिरात जेवढे पण गावातले मंदिर आहेत ते दर्शनासाठी नवरदेवाला घेऊन जाणं गरजेचं असतं. बघा नवरदेवाच्या चेहऱ्यावर असली मस्तपैकी स्माईल आहे, भाई फुल खुश आहे नवरदेव. मग काय मंदिरात घेऊन गेलो, मंदिरात दर्शन वगैरे झालं, नवरदेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही परत घरी निघालो होतो. तर बघा ही अशी गावाकडे पद्धत आहे मस्त वाजंत्र्याच्या याच्यामध्ये. तेव्हाच वाटते की भाई लग्न कार्य आहे घरामध्ये, मस्त जबरदस्त. तर ऐक तर नवरदेवाला लगेच आम्ही घरी घेऊन आलो होतो. तर बघा तुमच्या भावाने आता व्हिडिओ शूट काढायचा प्रयत्न केलेला आहे सिनेमॅटिक पद्धतीने. तर तुमच्या भावाला मला वाटलं की बाबा जमतंय म्हणलं. लगेच तेवढ्यात नवरदेवाच्या काकी, मावशी, आत्या, बहीण सगळे म्हणले राहुल भाया आमचा बी एक जरा व्हिडिओ काढ की रे बाबा. मग काय व्हिडिओ काढायला सुरुवात केली. बघा जबरदस्त असं एकदम क्वालिटीमध्ये सगळ्यांचा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. आणि मग काय नवरदेवाला असं जूवर बसवलं होतं, कारण आता हळदीची आंघोळ त्याला घालायची होती. हळदीची आंघोळ असं मस्तपैकी प्रत्येक सगळ्यांनी त्याची काकी, आत्या, मावशी, बहीण सगळे बहिणी वगैरे त्यांनी सगळ्यांना त्याला आंघोळ घालणे चालू ठेवलं. आणि नवरदेव बघा जसा कॅमेरा जवळ जाईल तसं भाई पापण्या उडवून जबरदस्त चेहऱ्यावर स्माईल. अरे म्हणलं थांब बाबा, आजचा दिवस फक्त, उद्या तुला नंतर वहिनीसोबत फिरायचंच आहे बाबा लग्नात. मग काय बाबा ठीक आहे म्हणला. मग काय झाले आंघोळ वगैरे आणि नवरदेवाला मग काय आम्ही घेऊन गेलो बाबा. त्याने बाई हळदीचा मस्तपैकी असा ड्रेस घातलेला आहे जबरदस्त. बाई फुल व्हिडिओ शूट करण्यासाठी फुल तयारीत होता, व्हिडिओ काढलेला आहे. आणि मग काय बघा अशी एंट्री मारली आहे जबरदस्त, पद्धतशीर अशा मांडी घालून तो बसलेला आहे. आणि मग काय तुमचा भाऊ गेला ना नवरदेवाला हळद घालला बाई, कारण का नवरदेव आपला एकदम खास. मग काय बघा अशा पद्धतीने एकदम जबरदस्त व्यवस्थित एकदम प्रेमाने मित्रप्रेमाने अशी मस्तपैकी हळद त्याला लावलेली आहे. मग म्हणलं तिथून झालं चला आता पाठीमागून, कारण व्हिडिओ काढायचा होता म्हणलं, असा व्हिडिओ काढलेला आहे. आणि लग्नातला जर व्हिडिओ बघायचा असेल तर नवरदेव हे असं कमेंटमध्ये लिहा. आणि वाघ आता आता आजच्या पुरता आमच्या ताब्यात आहे, उद्या डायरेक्ट वहिनीच्या ताब्यात.